10% कर्ज घेतलं होतं. हा रिक्षा चालक कर्ज फेडू शकला नाही आणि कर्ज फेडण्यासाठी सावकाराने दाद केला. यामुळे राजू या रिक्षा चालकाने आत्महत्या केलेली आहे. राजू राजभर यांच्या आत्महत्या या घटनेमुळे पिंपरी शहरातील सर्व रिक्षा चालकांवरती शोककळा पसरली असून या रिक्षा चालकांच्या कुटुंबाला महाराष्ट्र सरकारने 20 लाख रुपये मदत करावी अशी आमची मागणी आहे. याबरोबरच महाराष्ट्र सरकारने अनेक गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. आपण पाहिलं असेल की ओला उबर सारख्या भांडवलदार कंपन्या, ह्या कंपन्या आमच्याकडनं 40% कमिशन घेतात. म्हणजे ज्यावेळेस आम्ही 100 रुपये कमवतो त्यातले 40 रुपये ह्या कंपन्या घेतात. 60 रुपयामध्ये आम्ही आमचा CNG खर्च, आमचा डिझेलचा खर्च आणि हा सगळा खर्च आम्ही कसा भागायचा हा आमच्या समोर प्रश्न आहे. त्याचबरोबर सरकारने एवढे मुक्त परवाना सोडले आहेत. आज पिंपरी शहरामध्ये 40,000 रिक्षा झाल्या. पूर्वी फक्त 5,000 रिक्षा होत्या. एका भाकरीमध्ये 10 तुकडे सरकारने केले. आमच्या पोटाची उपजीविका कशी भागवायची हा आमच्या समोर प्रश्न आहे. याबरोबरच आपल्याला माहिती आहे कोविडच्या काळामध्ये आमचा पूर्ण रिक्षा व्यवसाय बंद होता. कोविड काळात ज्या लोकांचे हप्ते थकले आहेत त्या लोकांना राष्ट्रीय बँका कर्ज देत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या रिक्षा चालकांचं इंजिन लावून झालं, टायर लावायचं असेल तर त्याला सावकाराकडनं कर्ज घेतल्याशिवाय पर्याय नाहीये. आज रिक्षा चालक कर्जबाजारी होत आहे आणि यामुळे सरकारचे धोरण देखील याला जबाबदार आहे. माझं म्हणणं असं आहे, तुम्ही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ केलं. आज रिक्षा चालक कर्जबाजारी झाला आहे. 10 ते 20% आज पैसे घेत आहे. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारने रिक्षा चालकांचं देखील सरसकट कर्ज माफ केलं पाहिजे अशी देखील आमची या ठिकाणी मागणी आहे. मी आज या ठिकाणी सरकारकडे या मागण्याची विनंती करतो आणि राजू राजभर यांच्या मूर्तीला जबाबदार असलेल्या सर्व गुंडांना ताबडतोब अटक करावी अशी आमची सर्वांची मागणी आहे. कुमार राजीव रजनी सिंग, महादेव फुले आणि हनुमंत गुंडे उर्फ अविनाश गुंडे यांच्याकडनं काही कारण असताना मी व्याजावर पैसे घेतले होते. 10% व्याजाने वेळोवेळी त्यांचे व्याज देत होतो. महादेव फुले, हनुमंत गुंडे हे ऑनलाईन व्याजाचे पैसे घेत नव्हते आणि रजनी सिंग यांनी सुरुवातीला ऑनलाईन पैसे घेतले, नंतर तेही कॅश घेऊ लागले. ऑनलाईन पाठवायचे नाही असे मला सांगितलं होते. राजीव कुमारने मला काही ऑनलाईन पेमेंट पाठवला होता. ते मला म्हणायचे कॅश काढून दे. मी त्यांना कॅश काढून द्यायचो. कॅश काढून दिलेले असतानाही त्यांनी ते पैसे सुद्धा माझ्या हिशोबात लावले की हे पैसे तू मला दिले नाहीत. आता त्यांनी ऑनलाईन पाठवलेलं त्यांच्यापाशी रेकॉर्ड आहे, पण मी कॅश काढून दिलेला माझ्यापाशी काही रेकॉर्ड नाही. असं करत व्याजाचं व्याज ह्या लोकांनी मला पूर्ण व्याजात डुबून टाकलं. ह्या व्याजवाल्यांनी मला एवढं परेशान केलं आहे. मला मारायच्या धमक्या, घरात घुसून मारायच्या धमक्या. राजीव कुमार म्हणले तुम्हारा बच्चा सब उठा लेंगे, तुमको छोड़ेंगे नहीं, काट देंगे तुमको. महादेव फुले म्हणला की मी समाजाचा अध्यक्ष आहे, माझं कोण काय वाकडं करू शकत नाही, मी जे सांगेल ते पूर्व दिशा ठरणार. मला एकच म्हणायचं आहे, तुमच्या समाजाचा अध्यक्ष असा कसा जो मित्रांच्या बायका सोडत नाही? असा समाजाचा अध्यक्ष तुम्हाला करायची गरज काय आहे? जसं दलदल मध्ये माणूस एकदा अडकला की अडकत जातो, तसं अडकत गेलो आणि या लोकांचा टॉर्चर मी सहन करू शकत नाही. या लोकांनी मला भरपूर टॉर्चर केला आहे. दुसरी गोष्ट, हे लोक मला टॉर्चर करताना स्वतःचा फोनही वापरायचे नाही. बरेचसे फोन मला त्यांच्या लेबर लोकांकडनं करून घ्यायचे, त्यांच्या फोनवरनं बोलायचे. सगळे रजनी सिंग, राजीव कुमार, महादेव फुले, हनुमंत गुंडे हे लोक
शक्यतो दुसऱ्यांच्या मोबाईलवरच मला फोन करायचे, धमक्या द्यायचे, मारहाणाची भाषा करायचे, शिव्या द्यायचे आणि मला एवढंच बोलायचं होतं आणि मी माझं आयुष्य संपवतोय. माझ्या बायकोने मला बहुत लय साथ दिली. मी माझ्या मुलाची क्षमा मागतो, माझ्या मुलीची क्षमा मागतो, माझ्या बायकोची क्षमा मागतो आणि मी हा विषय इथं संपवतो.